नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून सर्वांनाच प्रतीक्षा होती करमाळा मतदारसंघामध्ये कोण विजय होणार. अखेर या मतदारसंघातील विजय आता आपण अनुभवलेला आहे आणि करमाळा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार नारायणआबा पाटील हे जवळपास 15,740 मतांनी विजयी झालेले आहेत. विद्यमान आमदार म्हणजे आता मावळते आमदार संजय मामा शिंदे यांचा तसा दारुण पराभव झालेला आहे. त्यांचा आढावा जर घेतला तर 2009 मध्ये श्यामलताई बागल यांची मतं वगळता अन्य उमेदवारांच्या तुलनेत श्री पाटील यांना जे मतदान झालेले आहे ते विक्रमी मतदान झालेले आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी फेल होत असताना करमाळा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीला यश मिळालेले आहे. अर्थातच या यशाच्या पाठीमागं मोहिते पाटील यांचा असणारा आशीर्वाद आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांची असणारी जी काही भूमिका ती निश्चितच महत्त्वाची ठरलेली आहे. किंबहुना माजी आमदार जयवंतराव जगताप या निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरलेले आहेत. संजय मामा शिंदे यांच्या पराभवामध्ये ज्या पद्धतीनं जगताप आणि सावंत गट यांचा जसा महत्त्वाचा रोल आहे त्याच पद्धतीनं 36 गावे माढा तालुक्यातील 36 गावे यांनी सुद्धा शिंदे बंधूंना या वेळेला हात दाखवलेला आहे. अर्थातच 36 गावातून संजय मामा शिंदे यांना जे कमी मतदान झालेले आहे त्यामुळं एवढ्या मोठ्या फरकानं म्हणजे 15,740 मतांनी विक्रमी मतानं नारायणआबा पाटील हे विजय झालेले आहेत. हा विजय निश्चितच करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. कारण करमाळा तालुक्यातील 118 गाव असताना सुद्धा या तालुक्यातील आमदार न होता 36 गावाच्या जोरावरती आमदार होत होता आणि त्या 36 गावाची युनिटी होती त्या जोरावरती करमाळा तालुक्याचं यश हिरावून घेतलं जात होतं. यावेळी मात्र ते यश करमाळेकरांनी आपल्या हातात मिळवून दिलेलं आहे. सन 1999 या वेळेला सलग दोनदा निवडून माजी मंत्री दिगंबरराव बागलमामा हे सलग दोनदा निवडून आले होते. या व्यतिरिक्त 1985 ते 2024 या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला तर प्रत्येक वेळेला नवीन उमेदवार विजय झालेला आपण पाहतो आणि तेच चित्र इथल्या मतदारांनी सन 2024 या निवडणुकीमध्ये सुद्धा आपणाला दाखवून दिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार मोहिते पाटील या पाठबळाबरोबरच करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, करमाळा शहरातील सावंत गट तसेच पश्चिम भागातील महिला नेत्या सविताराजे भोसले, केम येथील अजित तळेकर आणि त्याचबरोबर इतर जगताप गटाचे आणि पाटील गटाचे असणारे कार्यकर्ते यांचं जे असणारं जे यश आहे हे निश्चितच महत्त्वाचं ठरलेलं आहे. या निवडणुकीमध्ये सातत्यानं वर खाली अशा पद्धतीचा आढावा किंवा आलेख आपण अनुभवत होतो. मतमोजणीमध्ये मात्र पहिल्या फेरीपासून ते 18व्या फेरीपर्यंत माजी आमदार पाटील म्हणजे विद्यमान आमदार नव्यानं निवडलेले आमदार नारायणआबा पाटील हे आघाडीवरती होते आणि मावळते आमदार संजय मामा शिंदे हे 18व्या फेरीपासून आघाडीवरती जात असताना जो काही करमाळा तालुक्यातील गट्टा होता, करमाळा तालुक्यातील जे काही जवळपास 35,000-36,000 पर्यंत जे लीड होतं ते लीड या 36 गावातून तोडण्या इतकी शक्ती 36 गावातील मतदारांनी शिंदे यांच्याकडे दिली नाही. त्यामुळं प्रत्येक वेळेला माढ्यातून 2 आमदार होते. या वेळेला माढ्यातील दोन्ही आमदारांना शिंदे बंधूंना मतदारांनी धक्का दिलेला आहे आणि हे यश केवळ करमाळा तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आगळा वेगळा विजय या ठिकाणी नारायणआबा पाटील यांचा झालेला आहे आणि त्यांनी जो यश मिळवलेलं आहे ते यश निश्चितच प्रकारे महत्त्वाचे आहे.
करमाळ आणि बार्शीतील दिलीप सोपल आणि करमाळातील नारायण आबा पाटील यांचं जे यश आहे हे अद्वितीय यश आहे आणि त्यामुळं मतदारांनी जो त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी नारायण आबांना आजपासूनच कंबर कसावी लागेल. या यशाबद्दल नारायण आबा पाटील यांचं संदेश परिवारांच्या वतीनं मनापासून अभिनंदन.